नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 शिकत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या भारत भ्रमंतीच्या वेळी त्यांच्या जीवनात आलेल्या 2 प्रसंगांचं वर्णन पाहिलं। आता या पुढील परिच्छेदामध्ये लेखकाने अजून त्यांच्या काही जीवनातील प्रसंगांचं वर्णन केलेलं आहे, तर ते आपण आता प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदांच्या माध्यमातून जाणून घेऊया। पाहूया पाठाचा पुढील परिच्छेद। जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले। मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले। समुद्राच्या काठी उभे राहिले। बघा, आता त्यांचं हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत भ्रमण झालेलं आहे आणि जेव्हा त्यांनी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं तर त्यांना खूप आनंद झाला आणि कन्याकुमारीचे दर्शन घेऊन ते बाहेर आले तेव्हा त्यांनी समुद्राच्या काठाजवळ येऊन ते उभे राहिले। सगळीकडे पाहतात तर काय, अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला। अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा, म्हणजे जेव्हा ते समुद्राच्या मध्यभागी येऊन उभे राहिले होते तर त्यांना नजर जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त समुद्रच दिसत होता। मग असा हा अनंत सागर पसरलेला पाहून त्यांना फार आनंद झाला। एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फर्लांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत। जिथे आपण गेलो तर आता बघा, स्वामीजींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला। काय पाहून प्रश्न निर्माण झाला की स्वामीजी जिथे सागराजवळ उभे होते तर त्यांचं अचानक लक्ष त्या समुद्राच्या मध्यभागी 1-1.5 फलांग अंतरावरती, फलांग म्हणजेच 201 मीटर, तर अशा ह्या 1-2 फलांग 1-1.5 फलांग अंतरावर त्यांना 2 शिलाखंड म्हणजे आपण खडक म्हणू शकतो, शिला म्हणजे दगड, तर ते मोठे मोठे 2 असे खडक किंवा शिलाखंड त्यांनी पाहिले आणि ते पाण्याच्या भरपूर वरती होते आणि त्यांना ते पाहून थोडं आश्चर्य वाटले आणि त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की त्या 2 शिलाखंडावरती जर आपण गेलो तर, म्हणून त्यांनी काय केलं, तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले। नावाडी म्हणजे जे छोटे नाव असतात त्यांना ते जे चालवतात त्याला आपण नावाडी असे म्हणतो। आता समुद्र किनारा असल्या कारणाने तिथे बहुतेक नावाडी असतील। मग तिथे जे नावाडी होते त्यांना स्वामीजी म्हटले की ते काय आहे, तेव्हा नावाडी म्हणाले त्याला श्रीपाद शिला म्हणतात। स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे, आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड हे देशाचे टोक आहे। बघा, आता त्यांना भारताच्या एका टोकेपासून तर दुसऱ्या टोकेपर्यंत पूर्ण भ्रमंती करायची होती, यात्रा करायची होती आणि त्यांची ही यात्रा आता संपन्न झालेली होती। पण म्हणून ते म्हणतात की आता ही आपली भारत यात्रा ही ती संपत आलेली आहे, पण अजूनपर्यंत आपण देशाचा जो शेवटचा टोक आहे तिथे आपण पोहोचलेला नाही। पण जिथे आपण उभे आहोत तो देशाचा टोक नाही, म्हणजे कोण आहे देशाचा टोक, तर त्या सागरामध्ये असलेले जे शिलाखंड स्वामीजींनी पाहिले त्यांना ते म्हणतात की ते शिलाखंड हे देशाचे टोक आहेत आणि म्हणून ते म्हणतात की त्या शिलाखंडावर आपण जावे आणि कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी। या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले। आता बघा, त्यांनी जी इतके दिवस जी भारत भ्रमंती केलेली होती आणि आता त्याचा शेवट आलेला होता, अंत आलेला होता की त्यांची भारत यात्रा पूर्ण संपलेली होती आणि ही भारत यात्रा त्यांना कन्याकुमारीच्या चरणी समर्पित करायची होती, म्हणून ते ठरवतात की त्या शिलाखंडावर जावे आणि ह्याच भावनेने स्वामी विवेकानंदांनी सागरी किनारी असलेल्या नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड। नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील। स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे। निष्कांचन म्हणजे गरीब,
आता बघा संन्यासींचं जीवन आपण जर पाहिलं तर त्यांना कशामध्येही लोभ माया ह्या गोष्टी नसतात. त्यामुळे त्यांनी स्वामी विवेकानंद हे निष्कांश असे संन्यासी असल्या कारणाने त्यांच्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते. ते नावाडीला तसं सांगतात, पण नावाडी म्हणतात ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, फरलांग दीड फरलांग अंतर पोहोच जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. आता बघा इथे जेव्हा नावाड्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही मला त्या टोकापर्यंत सोडा, ते सांगतात, पण नावाडी त्यांच्याकडे त्यावेळेस पैशांची मागणी करतात आणि निष्कांचन संन्यासी असल्या कारणाने त्यावेळेस स्वामीजींकडे त्या नावाड्यांना देण्यासाठी 5 पैसे नसतात आणि त्यामुळे ते नावाडी तिथे त्यांना घेऊन जाण्यास मनाई करतात. मग त्यावेळेस स्वामीजींनी कोणताही विचार मागचा पुढचा विचार न करता एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. आणि आता बघा तुम्ही विचार करा, ते जवळ असं अंतर नव्हतं, जवळजवळ फरलांग दीड फरलांग अंतर पोहोच जायचे होते आणि त्यात दुसरे संकट त्यांना माहिती नव्हते. ते दुसरा धोका कोणता होता? त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळासारखे असतात. एखादा मनुष्य जर त्या जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. तर बघा इथे स्वामीजींना एकतर ते शिलाखंडावरती ज्या पोचायचं होतं ते काही जवळ नव्हतं, जवळजवळ फरलांग दीड फरलांग पर्यंत अंतरावरती त्यांना ते पोहोच जायचं होतं आणि त्या दरम्यान त्या समुद्रामध्ये काय धोका होता की त्या अनंत अशा ह्या सागरामध्ये शार्क माशाचं प्रमाण जास्त होतं आणि त्यांचा जबडा वैशिष्ट्य ते तुम्हाला सांगितलेलं की शार्क माशांचं वैशिष्ट्य काय की त्यांचा जबडा जबरदस्त मोठा होता आणि दुसरं म्हणजे त्यांचे दात जे होते ते हत्तीच्या सुळ्यासारखे तीक्ष्ण होते आणि त्यामुळे जर एखादा मनुष्य त्या शार्क माशाच्या तावडीत सापडला, त्यांच्या जबड्यामध्ये जर सापडला तर तो शार्क माशा त्याच्या हत्तीच्या सुळ्यासारख्या दाताने जो मनुष्य त्यांच्या तावडीत सापडेल त्यांना काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकायचे. आणि हा धोका स्वामीजींना माहिती नव्हता. पण पुढे लेखक सांगतात की जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. आता बघा स्वामीजींनी त्यांना विनंती केली होती की मला त्या शिलाखंडापर्यंत नेऊन सोडा, पण त्यावेळेस ते नावाडी त्यांना काय सांगतात की तुम्ही आम्हाला ज्ञान करण्याचे पैसे द्या आणि त्या पैसे दिल्यानंतरच आम्ही तुम्हाला सोडू त्या शिलाखंडावरती नेऊन. पण आता ह्यावेळेस बघा स्वामी विवेकानंद आणि त्या नावाड्यांचा एकमेकांशी काहीच परिचय नव्हता. त्यामुळे नावाड्यांना कल्पना नव्हता की स्वामी विवेकानंद जे आहेत ते कोण आहेत. आणि नेहमीप्रमाणे आता हे जे नावाडी असतात ते काय करत असतात, त्यांचा व्यवसाय करत असतात. पोटपाणी हे असेच पोटपाण्यासाठी जे पैसे लागतात, 2 वेळेचं अन्न जेवण्यासाठी जे काही पैसे लागतात ते हे नावाडी लोकांना असं यात्रेकरांना ते त्यांच्या नावेतून ज्ञान करूनच पैसे कमवत होते. आणि त्यामुळे स्वामींनी जेव्हा त्यांना आग्रह केला त्यावेळेस जर त्यांना माहितीच नव्हतं की स्वामी विवेकानंद कोण आहेत, महान एक व्यक्ती आहेत हे माहिती नव्हतं. सर्वसामान्य नेहमीच्या यात्रेकरूंप्रमाणे हे सुद्धा एक यात्रे असतील आणि त्यांना असं कसं फुकट नेणार ना, कारण की असं जर आम्ही प्रत्येक यात्रेकरूंना फुकट नेले तर आमचं पोट्या पाण्याचं कसं होईल, हा प्रश्न नावाड्यांच्या मनात आला असेल. म्हणून एक व्यापारी म्हणून किंवा एक काम म्हणून त्यावेळेस त्यांनी स्वामी विवेकानंदांकडून पैशांची मागणी केली आणि पैसे न असल्या कारणाने स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली. आणि ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्या समुद्रामध्ये उडी मारली त्यावेळेस ते नावाडी खरोखर घाबरले आणि मग दोघा तिघा नावाडींनी काय केल्या, स्वामी विवेकानंदांपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा ते पाठलाग करू लागले. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर
स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. बघा आता जरी ते नावाड्यांनी पैशांची मागणी केली असेल, पण जेव्हा स्वामी विवेकानंदांचा जो हट्ट होता किंवा त्यांचं जे ध्येय होते ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी नावाड्यांची वाट न पाहता स्वतः त्या समुद्राच्या पाण्यामध्ये पोहून जाण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या दरम्यान नावाड्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येऊ लागले की ह्या माणसाला जर वाटेत शार्क मासा भेटला किंवा इतर काही संकट आलं आणि पोहता पोहता त्यांचा दम जर संपला तर काय करणार. मग ह्या चिंतेने नावाड्यांनी काय केली, स्वतःचे नाव काढले आणि त्यांच्या शोधामध्ये गेले. पण जेव्हा नावाड्यांनी पाहिलं की तोपर्यंत हा विचार करेपर्यंत ते नावाडी त्यांचा पाठलाग करत तिथे पोहोचेपर्यंत त्यांनी पाहिलं की स्वामीजी त्या शिलाखंडावर त्या खडकावर ऑलरेडी जाऊन पोहोचलेले होते. त्या नावाड्याच्या लक्षात आले की हा जो संन्यासी माणूस आहे तो सर्वसामान्य मनुष्य नाही, तर ते कोणतरी अद्वितीय असे शक्तिशाली मनुष्य आहेत. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. तर बघा अशा रीतीने जेव्हा नावाडी त्यांच्या नावा घेऊन किंवा छोट्या बोटी घेऊन जेव्हा त्या खडकाजवळ शिलाखंडाजवळ पोहोचले तर त्यांनी पाहिलं की स्वामीजी तिथे सुरखरूप पोहोचलेले आहे. आणि स्वामीजी त्यांना सांगतात की आता मी काही इथून 2-3 दिवस जाणार नाही, इथेच मी 2-3 दिवस राहणार आहेत. आणि जेव्हा स्वामीजींच्या मुखातून हे शब्द ऐकले तेव्हा ते नावाडी थोडे आश्चर्यचकित झाले, कारण की भर समुद्रामध्ये 2-3 दिवस तिथे एकट्याने राहणे म्हणजे हे फार अशक्य आणि कठीण असे कार्य होते. पण जेव्हा स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले आणि ते पण रात्री एकटे, त्यांच्या सोबतीला कोणीच नाही, आणि ते 3 दिवस तिथे फक्त थांबले नाही, तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्या 3 दिवसामध्ये 3 दिवस ते काय केले, ध्यानस्थ बसले होते. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक त्यांच्या त्या शिलालेखापर्यंत यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका सुद्धा मारायचे. पण त्यांच्या म्हणजेच नावाड्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. आता बघा इथे स्वामीजींची त्यांना काळजी वाटू लागली होती की हे त्यांच्या आता एव्हाना त्यांच्या आत्तापर्यंत लक्षात आलेलं होते की स्वामीजी कोणी सर्वसामान्य मनुष्य नव्हते, तर ते एक अद्वितीय असे मनुष्य होते. आणि त्यामुळे त्यांच्या काळजीपोटाने ते तिकडे जायचे आणि ते ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना काहीतरी भूक लागेल, तहान लागेल म्हणून जेवण आणि पाणी वगैरे घेऊन जायचे, काहीतरी खायला वगैरे घेऊन जायचे. पण जेव्हा ते स्वामीजींना हाक मारायचे तर स्वामीजी कोणत्याच प्रकारचे उत्तर त्यांना देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं, नावाड्यांच्या लक्षात आलं की आता स्वामीजी जे आहेत ते भावसमाधीमध्ये लागलेले आहेत. त्यांनी स्वतःला ध्यानस्थ मनधारणेमध्ये त्यांना ध्यानमग्न करून घेतलेलं आहे स्वतःला. त्यामुळे इतर लोक जर काही बोलत असतील तर ते त्यांच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. त्या नावाड्यांना किती फार वाईट वाटले की आपण 5 पैशासाठी या महान व्यक्तीला, या महान माणसाला आपण नाही म्हणून म्हटले. पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. पण बघा त्यावेळेस जर त्या नावाड्यांनी स्वामीजींना सहज पैसे न देता सुद्धा जर त्या शिलाखंडापर्यंत पोहोचवलं असतं तर त्यांच्या मनातील ती तीव्र अग्नी प्रदीप्त कशी झाली असती, त्यांच्या मनातील ती शिलाखंडापर्यंत पोहोचण्याची जी तीव्र इच्छा होती ती ज्वाला भडकली नसती. नावाड्यांनी तिथे मनाई केली, त्यामुळे त्यांच्या मनातील ती ज्वाला पेटून उठली आणि ते कोणताही विचार न करता पोहत त्या शिलाखंडापर्यंत पोहोचले. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. बघा इथे लेखकाने अत्यंत मर्मस्पर्शी आणि जीवनातील सत्य किंवा वास्तववादी अशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे की एखादी गोष्ट जर
आपल्याला बघा, आपण जेवढं कष्टापासून लांब पळू, आपण बघा आई वडील मुलांना सगळ्या गोष्टी न मागताच पूर्ण करून देत असतात. त्यामुळे काय होत जातात की ती मुलांचं त्यांच्यातील जे काही सुप्त गुण असतात, त्यांच्या जी काही करण्याची जी क्षमता असते ती बाहेर पडत नाही आणि त्यामुळे काय होतात, ते कोमेजून जातात. की फुलं बघा, आपण दिवस रात्र बघतो, फुलं थंडीच्या मोसममध्ये त्यांना फुलांना पण थंडी लागते, पावसाच्या मोसमामध्ये त्यांना अतिरिक्त पावसामध्ये ते भिजत असतात, उन्हाळ्यामध्ये कडक तीक्ष्ण अशी ऊन लागते. पण ह्या थंडी वारा पावसाबरोबर झुंजत त्याच्याबरोबर संघर्ष करत हे फुलं काय होत असतात, फुलत असतात. पण ह्या फुलांना जर ह्या वातावरणाची सवय झाली नाही तर ते फुले काय होतात, कोमेजून जातात. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये नेहमी संघर्ष आले पाहिजे, संकट आली पाहिजे. आणि जेव्हा अशी संकट येतात, अशी संघर्ष येतात, त्यांना विरोध जेव्हा केला जातो तर त्यांच्या मनातील अशी ही ज्वाला जी असते काहीतरी करून दाखवण्याची, तर ती ज्वाला त्यांच्यातील ती हुन्नरी हा आपोआप बाहेर येत असतो आणि त्यामुळे त्यांच्या मनातील जी सुप्त गुण असतात किंवा करण्याची जी क्षमता असते, करण्याची जी चेतना असते, ती ह्या विरोधांमुळे किंवा ह्या संकटांमुळे, ह्या संघर्षांमुळे ही अतृप्त किंवा त्यांच्यातील अग्नी प्रदीप्त झाल्यामुळे त्यांच्या क्षमता बाहेर पडतात आणि अशक्य गोष्टी ते सहजतेने शक्य करून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाठाच्या या भागामध्ये आपण लेखकांच्या द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या मनातील ज्वाला, प्रदीप्त ज्वाला कशा रीतीने त्यांना ध्यानमग्न करण्यासाठी किंवा त्या शिलाखंडापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करतात याचं वर्णन आपण पाहिलं. अजून सुद्धा आपल्याला या पाठातील परिच्छेदाचा अभ्यास करून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठातील पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.